नमस्कार, मी मधुरा. झी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट या विषयावर. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्यात अनघा अग्रवाल आणि जान्हवी बालवडकर. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही पाहुण्यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार अनघा मॅडम. नमस्कार जान्हवी. ह्या दोघींची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास अनघा मॅडम ह्या पुण्याच्या अग्रवाल क्लासेसच्या संचालिका आहेत. तसंच शायनिंग स्टार अकॅडमीच्याही त्या संचालिका असून त्यांना गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. तर अनघा मॅडम ह्या पुणे जिल्ह्याच्या ह्युमन राईट्सच्या अध्यक्ष देखील आहेत. तर जान्हवी बालवडकर ह्या शायनिंग स्टार अकॅडमीच्या संचालिका असून त्यांना गेली 2 वर्ष. यांच्याकडून मात्र तुम्हालाही या विषयाशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या दोघींचंही. आणि अनघा मॅडम, मला सगळ्यात अगोदर महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे सुपर सेन्सर जे तुम्ही आजचा विषय आपण घेतलेला आहे, सुपर सेन्सोरी डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय? काय होतं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन आहे आणि त्याला कनेक्टिंग जो पार्ट आहे त्याला ब्रेन स्टेम असं म्हणतात. आपण काही गोष्टी म्हणजे म्युझिकद्वारा, आयबॉल एक्सरसाइजद्वारा, मेडिटेशनद्वारा ह्याला जेव्हा स्टिम्युलेट करतो तर आपले सेन्सेस डेव्हलप होतात. सेन्सेस म्हणजे टच, लिस्निंग कपॅसिटी, टेस्ट, आयसाइट, लाईक स्मेलिंग, हे सगळे जेव्हा आपले सेन्सेस स्ट्रॉंग होतात तर म्हणून हे सुपर सेन्सरी सेन्सेस डेव्हलप करणारा हा कोर्स आहे सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट कोर्स. नक्कीच. आणि ह्याचा फायदाही तेवढाच छान होतो, इफेक्ट जास्त चांगला होतो. हो, कसं आहे जेव्हा आपण हे स्टिम्युलेशन करतो तर राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन ह्याच्यात बॅलन्सिंग होतं. आजकाल जर का आपण मेजर पार्ट पाहिला तर मुलांचा स्टडीज जे आहे ते पाठांतरावरती जास्त आधारित आहे. क्रिएटिव्हिटीला आपण कुठेतरी मागं धरतोय. बरोबर. तर हे न होता जेव्हा बॅलन्सिंग होतंय तर वी वुड प्रेफर की मुलं जेव्हा हा कोर्स अंडरगो करतात तर त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, फोकस वाढतो. म्हणजे ज्या मुलांना एखादं पाठांतर करायचं झालं किंवा वाचन 2-4 वेळा वाचून मग लक्षात ठेवत होते, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे एकदा वाचूनच त्यांचं लक्षात राहतंय. त्याच्यानंतर तसंच फोकसही वाढतो. म्हणजे त्यांना हे कळतंय की आपल्याला नक्की काय करायचं आहे. आई वडिलांशी किंवा मित्रांशी सोशलायझेशन सध्या कमी. आजकालच्या ई वर्ल्डमुळे सगळं इंटरनेटमुळे कम्प्युटरवरती गेम्स खेळतायत, मोबाईलवरती गेम खेळतात किंवा घरात बसलेले असतात. पेरेंट्सना त्यांना बाहेर पाठवणं सेफ वाटत नाही. तर ह्यामुळे इमोशनली मुलं स्टेबल कमी असतात किंवा लोकांशी सोशली कसं वागायचं हे समजत नसतं. तर जेव्हा सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट होतं तर त्यांचं सोशली पण चांगले अटॅच होतात. बरोबर. अर्थातच ह्या डेव्हलपमेंट कन्सेप्ट बद्दल मला जान्हवी मॅडम तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, ही नेमकी कन्सेप्ट कुठून आली आहे? ऍक्च्युली ही बेसिकली कन्सेप्ट मलेशियावरून आलेली. डॉक्टर डेव्हिड टिंग हे आपले जीनियस माइंड अकॅडमीचे फाउंडर आहेत. त्यांनी म्हणजे म्युझिकल थेरपीवर त्यांनी रिसर्च केलेला आणि त्यातून हे इन्व्हेंट झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी 16 कंट्रीजमध्ये हे डेव्हलप केलेलं आहे. जसं भारत, UK, दुबई, श्रीलंका, तैवान, ऑस्ट्रेलिया असे भरपूर कंट्रीज आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी फोकस केलेलं आहे. आणि तिथून रिझल्ट्सही खूप छान आलेले आहेत. त्यात आपल्याला भरपूर अवॉर्ड्स पण मिळाले आहेत. अरे वा. आणि अर्थातच ह्या डेव्हलपमेंटमुळे आपल्या मुलांना देखील एक वेगळं खरं तर व्यासपीठ मिळतं. आणि अर्थातच तुम्ही जसं म्हणालात की सोशली ते जास्त अटॅच होऊन जातात एक ह्या डेव्हलपमेंटमुळे. मला या डेव्हलपमेंटविषयी पण विचारायचं आहे, पण त्यापूर्वी हा प्रश्न विचारायचा आहे की साधारण एज ग्रुप काय असायला पाहिजे ह्या डेव्हलपमेंट स्किलसाठी? कसे की आपण 5 ते 15 वर्ष ह्या वयोगटातली मुलं घेतो. 5 वर्षापर्यंत मुलांचे पिट्युटरी ग्लँड किंवा पिनियल ग्लँडमधून हार्मोनल सिक्रिशन चालू असतं. त्यामुळे ते ऑलरेडी त्यांचे सेन्सेस डेव्हलप असतात. लहान मूल जे असतं ते बरोबर रात्री झोपेत अंधारात पण आईकडेच कसं पोचतं, कारण का त्याचे ते सेन्सेस ऑलरेडी डेव्हलप्ड आहेत. 5 to 15 इयर्समध्ये असं होत आहे की ते हायबरनेशन स्टेटमध्ये गेलेलं असतं. तर आपण या म्युझिकल थेरपीद्वारा हे परत ऍक्टिव्हेट करतो आणि जे सिक्रिशन्स आहेत ते चालू होतात. त्यामुळे हे डेव्हलपमेंट्स 5 to 15 इयर्समध्ये होतात. जसे मॅमनी सांगितलं की सिंगापूरमध्ये, मलेशियामध्ये हे अडल्टसाठी पण प्रयोग चाललेले आहेत की मोठ्या माणसांसाठी पण हे आपण लवकरच इंडियामध्ये आणणार आहोत. त्याचा इफेक्ट मोठ्या माणसांसाठी पण होऊ शकतो. नक्कीच. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. आपल्याला पहिला फोन आलाय. सोलापूरवरनं प्रवीण पाटील बोलतायत. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार प्रवीण, बोला. हॅलो. हा, बोला.
प्रवीण बोला, थेट प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट म्हणजेच काय आहे, याचा अर्थ काय आहे? बर, नक्कीच. खरं तर हा प्रश्न प्रत्येकालाच होता. पडलेला असणार आणि अर्थात त्यांनी थोडा उशिरा सुरू केला असेल टीव्ही म्हणून त्यांच्या लक्षात आलं नसेल, पण त्याबद्दल तुम्ही अगदी सविस्तर त्यांना सांगाल. सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट म्हणजे जेव्हा आपण आता जसं एखादा टच आपल्याला झाला, तो सपोज हा ग्लास मला टच होतोय आणि मला हे नाही समजत आहे, फक्त टचवरनं मला हे नाही कळत आहे की हा ग्लासचा रंग कुठला आहे, त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे. पण जेव्हा माझं सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट झालेलं असेल तेव्हा ही मुलं ओळखू शकतात की हा कुठल्या रंगाचा ग्लास टच झालेला आहे. किंवा सपोज की माझ्या आता सपोज इथे मागं टच केलंय कशाने पण, तर मी ते काय मेटल आहे, कार्ड आहे, कुठल्या रंगाचं कार्ड आहे वगैरे ते सगळं ओळखू शकतो आपण. जसं आपला हा जो मेजर सेन्स आहे डोळे, ज्याच्यातनं आपण बघतोय, तर आपण डोळे बंद करूनही हे जाणवून घेऊ शकतो की मला ह्याच्याने कशाचा टच आहे. म्हणजे मुलांना आपण कॉन्सन्ट्रेशनसाठी वाढवण्यासाठी आपण सांगतो की डोळे बंद करा आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या हातात देतो आणि त्यांना ओळखायला लावतो की हे काय आहे हे सांगा. म्हणजे त्याच्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन पण वाढतंय आणि इट हेल्प्स इन मेमरी डेव्हलपमेंट ऑल्सो. नक्कीच. जानवी मॅडम काय म्हणताय? ॲक्च्युली सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट म्हणजे ॲक्च्युली आपण मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन जनरली असं म्हणतात, पण मिड ब्रेन म्हणजे ते फक्त कान आणि डोळे आणि नाक एवढ्यालाच कोऑर्डिनेट करतं. जसं स्किन आणि जीभ ह्या गोष्टीला पण ऍक्टिव्हेट करणं म्हणजे सुपर सेन्सरी. म्हणजे मिड ब्रेनच नाही, त्याबरोबर मेंदूचे बाकीचे भागही जसं ऑल्फॅक्टरी लोब वगैरे त्यालाही ऍक्टिव्हेट करायचं काम या थेरपीद्वारे होतं. म्हणजे ऑल्फॅक्टरी लोब म्हणजे जिथे आपलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किंवा मेमरायझेशन होतं आणि ग्रास्पिंग पॉवर वाढतं. अरे वा. त्यामुळे मेंदूच्या प्रत्येक भागाचं ऍक्टिव्हेशन याचा अर्थ म्हणजे सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट. नक्कीच. अजून एक फोन आलाय, आपण फोन घेऊया. लव कुमार बोलतायत नांदेडवरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार लव कुमार, बोला. हा नमस्कार मॅडम. हा बोला बोला, थेट प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज कमी करा. मॅडम, ब्रेन आपलं कॉन्स्टंट राहत नाहीये, मनात विचार वेगळे येत आहेत. बरं, वय काय तुमचं? तुमचं वय किती आहे? तुमचं वय किती आहे? मनामध्ये विचार आहे ना वेगळे वेगळे येत आहेत. तुमचं वय किती आहे? तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थेट प्रश्न विचारा. तुमचं वय किती आहे? 19 वर्ष आहे मॅडम. बरं, ठीक आहे. हा जो कोर्स आहे किंवा ही कार्यशाळा जी आपण घेतो ही 5 ते 15 वयोगटातल्या मुलांसाठी आहे. ह्याच्यानी कॉन्सन्ट्रेशन हेल्प होते, मेमरी राईज साठी हेल्प होतं. म्हणजे मनात वेगवेगळे विचार येतात. म्हणजे काय होतंय तर आपलं माइंड स्टेबल राहत नाही. तर ह्याच्यासाठी मेडिटेशन सारख्या गोष्टी आपण केल्यात की माइंड ऑटोमॅटिकली स्टेबल होईल. अरे वा. आणि अर्थातच ह्या तुमच्या सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट ह्या कोर्समध्ये ह्याच खरं तर गोष्टीचा समाविष्ट तुम्ही केलेल्या आहेत. जान्हवी मॅडम, तुम्ही काय सांगताय? ऍक्च्युली जेव्हा म्हणजे जनरली माणसाचा मेंदू हा 95% स्लीपिंग स्टेजमध्ये असतो. त्याच्यामुळे डे ड्रीमिंग म्हणजे वेगळे वेगळे विचार येणं किंवा आळस जाणवणं या गोष्टी होतात. तर ते होऊ नये आणि जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन व्हावं हे आपलं म्युझिक थेरपीचा मेन मोटो आहे. नक्कीच. आपण ह्या सगळ्या डेव्हलपमेंट आणि म्युझिक थेरपी बद्दल पण जाणून घेऊया, पण एका ब्रेक नंतर. हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट ह्या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात अनघा मॅडम आणि जान्हवी मॅडम. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. जान्हवी मॅडम, खरं तर तुम्ही या कोर्सबद्दल मगाशी सांगितलं की कशी कशी डेव्हलपमेंट होऊ शकते, मात्र एक्झॅक्टली ह्याचं काही सर्टिफिकेट आहे का आणि ते कुठल्या पद्धतीने आहे? कुठल्या वेगवेगळ्या देशांमध्ये देखील हे कोर्सेस चालतात ना? हो, ऍक्च्युली जवळपास 16 देशांमध्ये हे कोर्सेस चालतात. तर त्यातले काही मी तुम्हाला क्लिप्स दाखवते. हा आपला जिनियस माइंड अकॅडमीचा लोगो आहे. ही साईट आहे ज्याच्यावरती आपण इन्क्वायरी करू शकता किंवा बाकीची इन्फॉर्मेशन मिळू शकते. बरं. हा आपले फ्रँचायझी सर्टिफिकेट्स, अवॉर्ड्स आहेत जे आपल्याला म्हणजे एशियन पॅसिफिक गोल्डन ब्रँड प्रोडक्ट्सचा टॉप अवॉर्ड तो सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. आणि नुकताच चायनामध्येही एक अवॉर्ड अनाऊन्स झालेला आहे. बरं. हे वेगळे वेगळे देश ज्यांनी जिथे हा प्रोग्राम रन होतोय सक्सेसफुली.
आपलं मेन विजन आहे टुवर्ड्स अ लव्हिंग अँड इंटेलिजंट सोसायटी. आपल्याला एक प्रेमळ आणि हुशार पिढी तयार करायची आहे. आणि आपलं मेन मिशन आहे टू राईज अप अ न्यू जनरेशन टू पीपल हू नोज टू मॅक्झिमाइज द यूज ऑफ माइंड. मी मगाशी सांगितलं की जसं 95% आपण मेंदूचा वापर करत नाही, खुद्द आईन्स्टाईननी पण 8.5% ब्रेन वापरला असं आपण ऐकलेलं आहे. तर ते ब्रेनचा वापर जास्तीत जास्त करता यावा याच्यासाठी हा आपलं मेन मिशन आहे. बरोबर. आपले मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत तो म्हणजे आपली मेमरी वाढवणं, कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, अटेन्शन किंवा मग क्रिएटिव्हिटी म्हणजे वेगवेगळ्या कलात्मक गुण जे आहेत ते. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट्स असतात, जसं स्पोर्ट्समध्ये काहींना आवड असते. त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलप होणं किंवा स्पीड रीडिंग, स्पीड मॅथमॅटिक्स ह्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये होतात. अरे वा. आणि हे आपल्या फाउंडर आहेत मिस्टर डेव्हिड टिंग, ज्यांना वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये अवॉर्ड्स मिळाले आहेत. म्हणजे खरं तर वेगवेगळ्या देशांमध्ये देखील ह्या डेव्हलपमेंट हा कोर्स चालतोय हा. आणि अर्थातच ही कार्यशाळा जी आहे ती नेमकी किती दिवसांची असते त्याबद्दल सांगाल? ही कार्यशाळा 2 दिवसाची आहे बेसिकली, पण त्यानंतर आपण जितके फॉलोअप्स घेऊ तितका जास्त परिणाम आणि जास्त काळ तो परिणाम दिसून येतो, टिकून राहतो. हो. आणि इनफॅक्ट म्हणजे आपण जे म्हणतो की आपण हे इंटेलिजन्स वाढवण्यासाठी करतोय, तर आपल्याला ह्या इंटेलिजन्स वाढवण्याची जी परमनन्सी आहे म्हणजे जास्तीत जास्त काळ टिकवण्याची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला जास्त फॉलोअप ठेवावे लागतात. आणि 3 महिने. ह्याच रिलेटेड काही व्हिडिओज पण आपल्याला बघायचे आहेत, पण त्यापूर्वी मला अनघा मॅडमला हा प्रश्न विचारायचा आहे की आता आपण म्हटलं की जास्त वेळ तुम्ही जर हा कार्यशाळा अटेंड केली किंवा जास्त वेळ सतत तुम्ही प्रॅक्टिस करत राहिले तर नक्कीच ह्याचा फायदा होतो. तर किती काळ हा इफेक्ट टिकून राहू शकतो? जसे की सचिन तेंडुलकर कसे बनले, त्यांनी प्रॅक्टिस केली. प्रत्येक क्रिकेट खेळणारा सचिन तेंडुलकर नाही बनत. त्याच्यात फरक काय? प्रत्येक पर्सन टू पर्सन काहीतरी डिफरन्स असतो. सगळेच मेडिटेट करणारे विवेकानंद नाही होत. का नाही होऊ शकत? कारण का प्रत्येक माणसातला गुणधर्म हा वेगळा असतो. मग तो जाणून घेणं हे जास्त गरजेचं आहे. मग जेव्हा आम्ही 2 दिवसाचा वर्कशॉप करतो त्याच्यानंतर साधारण 12 फॉलोअप्स घेतो, त्याच्यात आम्ही मुलांकडनं वेगवेगळे प्रयोग करून घेतो. ते प्रयोग झाल्यानंतर मुलं घरी किती प्रॅक्टिस करतात त्याच्यावरती हा इफेक्ट अवलंबून आहे. जसं मातृभाषा आहे, आपण बोलतोय तोपर्यंत ते आपल्या चांगली लक्षात राहते, फ्लुएंटली आपल्याला ते सगळे शब्द आठवतात. पण तोच आपण ब्रेक घेतला, खूप दिवस बोललो नाही, कितीतरी वर्ष बोललो नाही, तर आपल्याला असं बऱ्याचदा इंडियामध्ये राहणारी मराठी व्यक्ती बाहेर अब्रॉड मध्ये बरेच वर्षांनी ते थोडंसं त्यांना थोडासा प्रॉब्लेम होतो लँग्वेज मध्ये. बरोबर. तसंच हे पण आहे, तुम्ही जेव्हा शिकताय तुम्ही प्रॅक्टिस मध्ये ठेवलं तर तुम्ही तेवढे दिवस तुमच्याबरोबर राहणार आहे. तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर हे विसरून जाणार आहे. मग प्रॅक्टिससाठी खूप वेळ म्हणजे तासनतास प्रॅक्टिस नाही घ्यायची, दिवसातनं 10 ते 15 मिनिटं लागतात. जेवढी 15 मिनिटं तुम्ही प्रॅक्टिस केली तर ते तुमच्याबरोबर आयुष्यभर राहू शकतं. इतर देशांमध्ये, इंडियामध्ये हा कोर्स येऊन 8 महिने झाले, 8 ते 9 महिने झाले. वेरज सिंगापूरमध्ये गेली 10 वर्ष हा कोर्स चालू आहे. जपानमध्ये गेली 40 वर्ष याच्यावरती रिसर्च चालू आहे. मलेशियामध्ये डॉक्टर डेव्हिड टिंग याच्यावरती रिसर्च करतायत. ते रिसर्च पेपर सगळ्यांसाठी ओपन आहे. ज्यांना बघायचे असतात ते तिथे जाऊन बघू शकतात. आणि कसं रिसर्च वर्क चाललंय हे पण आपण मलेशियामध्ये जाऊन बघू शकतो. नक्कीच. आणि अर्थातच तुम्ही ज्या पद्धतीने की लहान मुलांमधली डेव्हलपमेंट, आत्ताची मुलं खरं तर बघितलं गेलं तर तेवढी एकदम कॅपेबल असतात की त्या पटकन ग्रास्पिंग पॉवर त्यांची खूप जास्त चांगली असते. तर अशा वेळेस हा जर कोर्स केला तर जास्त ते अजून ऍक्टिव्ह होऊ शकतात का? बरोबर आहे. कारण का कसं की तुमच्यात जे गुण आहेत त्याला अजून तुम्ही जर का फोकस्ड असो तर मग त्याच्यात फायदा होणारच आहे. आम्ही असं म्हणजे अकॅडमिक मध्ये पण मुलांमध्ये खूप फरक पडतो. आम्ही जनरली कंपनी ऍज सच बाबतीत म्हणजे सोशली मेमरी वाईज जिथे फोकस लागतं, गेम्स खेळताना आपल्याला फोकस लागतोय. एक टाइम होता जेव्हा सगळ्यांना घरच्यांना वाटायचं आपला मुलगा स्मार्ट व्हावा. आता सगळीच मुलं स्मार्ट आहेत. मग आता आपल्याला जिनियस हवाय. आणि 5 इयर्स डाऊन द लेन सगळीच मुलं जिनियस असणार आहेत. कारण आपल्याकडे इतकं एक्सपोजर मिळतंय मुलांना की सगळेच जिनियस असणार आहे. मग त्याच्या पुढे तर सुपर जिनियस आहे. मग हे जसं आपण डेव्हलप होत जाऊ तसं तसं मुलांना एक्सपोजर जेवढं जास्त मिळेल त्याप्रमाणे त्यांच्यातले जिनियसनेस वाढतो. नक्कीच. आणि म्युझिक थेरपी बद्दल मगाशी जान्हवी मॅडम तुम्ही बोललात की म्युझिक थेरपी आणि ही सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट हे एकच आहे का ही कोर्स? ऍक्च्युली म्युझिकल थेरपी म्हणजे हे एक मार्ग आहे, म्हणजे जे सेन्सेस डेव्हलप करायचे त्याच्यासाठीचा एक मार्ग आहे. आपण जसं
मी गेल्या प्रोग्राममध्ये सांगितलं होतं की गर्भसंस्कारामध्ये जास्तीत जास्त IQ वाढणारी मुलं जन्माला येतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह पण आहे. त्याचप्रमाणे संगीताद्वारे आपण मेंदू ही जागृत करू Active शकतो. करू जसं बरोबर. कॅन्सर थेरपी ती सुद्धा बऱ्याचदा म्युझिक थेरपी ही प्रेफर करते. त्याप्रमाणे म्युझिक थेरपी इज अ बेस्ट सोल्युशन फॉर एव्हरीथिंग. नक्कीच. आणि अर्थातच जसं अनघा मॅडम म्हणाल्या की आजकालच्या मुलांना जिनियस व्हावं असं वाटतं, कारण की अर्थातच सगळेच आता हुशार झालेले आहेत, सगळेच आता पण ही कॉम्पिटिशन वाढल्यामुळे ह्या डेव्हलपमेंट कोर्सेसमुळे अजून हुशार होतील, अजून त्यांचं जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती अजून वाढेल. बरोबर आहे, कारण का ह्या कोर्सने त्यांना बेसिकली राईट आणि रॉंग, जेव्हा मला हे माहिती की जे मी करतोय ते बरोबर आहे का नाहीये, हॅपीनेस, ओपन माइंडेडनेस. जसं आज जर का राईट ब्रदर्सने विचार केलाच नसता की आपल्याला उडायचंय, तर मग आज आपल्याकडे एरोप्लेन नसते. तसंच मोबाईलचा जर का शोध लागला नसता, कोपजना वाटलं नसतं की मोबाईल सारखं काही गोष्ट असेल तर लागलेच. म्हणजे ओपन माइंडेड असेल तर शोध करता येतील. जर का आपण क्लोज माइंड हे एवढंच धरून बसलो तर आपली ग्रोथ नाहीये. बरोबर. आणि मुलांना जिनियस बनवायचं असेल, सुपर जिनियस व्हायचं असेल तर त्यांना एक्सपोजर जेवढं जास्त देऊ तेवढंच ते क्रिएटिव्हिटीकडे आणि शोध लावण्याच्या मार्गाने लागतील. नक्कीच. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि अशीच चर्चा चालू ठेवूया. हितगुजमध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट ह्या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अनघा अग्रवाल आणि जान्हवी मॅडम. मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते. अनघा मॅडम, अर्थातच तुम्ही सांगितलं की मुलं आजकालची जिनियस होतात ह्या डेव्हलपमेंट स्किल्समुळे आणि अर्थातच ह्या कोर्सेसमुळे. पण आपण काही अशी उदाहरणं बघू शकतो का व्हिडिओच्या माध्यमातून? हो, आपण बघू शकतो व्हिडिओ. आता आपण जो व्हिडिओ बघतोय त्याबद्दल काय सांगाल? कसं आता तुम्ही पाहिलं तर मुलं डोळ्यावरती पट्टी बांधून चेस खेळतात. आता काय हे नाहीये की डोळ्यावरती पट्टी बांधली म्हणून त्यांना चेस खेळता येतोय. त्यांचं आहे की त्यांना चेस खेळता येतोय, पण आता डोळे बंद करून ते फोकस्ड कॉन्सन्ट्रेशननी चेस खेळू शकतात. तसंच मुलं तुम्ही बघाल की स्केटिंग करतायत, सायकल चालवतायत किंवा रुबिक क्यूब सॉल्व्ह करतात. तर ह्या बाबतीत कसं आहे की तुम्हाला कोर्स करून हे सगळं येणार नाहीये. बरोबर आहे. पण तुम्हाला येत असेल तर त्याच्यात तुम्हाला इम्प्रूव्हमेंट्स दिसतील. बरोबर. आणि अर्थातच आपण बघतो की आता तुम्ही म्हणालात की ब्लाइंड म्हणजे डोळे झाकून ते चेस खेळतात, मग ब्लाइंड फोल्डची गरज भासते का अशा सगळ्या ह्या डेव्हलपमेंट स्किल्स आता वाढवण्यासाठी? जर का मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की डोळे 10 मिनिटासाठी बंद करा, तर काय होणार आहे? पहिल्यांदा इनिशियली लगेचच आपण डोळे बंद करा म्हटलं की आपण सगळे डोळे बंद करतो आणि थोडा वेळ झाला की आपण थोडे की अरे सगळ्यांनी डोळे बंद केलेत का फक्त मीच करतोय. बरोबर. तर मग मुलांना आपण चंचल समजतो. मग जेव्हा आपण स्वतःला चंचल समजत नाही आणि आपण डोळे बंद करू शकत नाही आहोत, तर मुलांकडनं ही अपेक्षा नाही. मग कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी इनिशियली जी गरज आहे कॉन्सन्ट्रेशनसाठी, तर डोळ्यावरती पट्टी बांधणं गरजेचं आहे. बरोबर. आता आपण इनफॅक्ट एक चित्र काढतानाचा मुलगा बघतोय. तर आता इव्हन ह्याच्या डोळ्यावरती पट्टी आहे आणि तुम्ही त्या ज्या पद्धतीने तो चित्र काढतो ते पाहिलं तर इट इज रिअली सुपर की तुम्ही उघड्या डोळ्यांनी असं काढू शकणार नाही. पण आता त्याचं पट्टी असल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. बरं. आणि त्यामुळे त्याचं जी कला आहे ती एकदमच उभारून येते. अक्षय म्हणून हा जो मुलगा आहे तो खूप सारे चित्र काढतो विथ ब्लाइंड फोल्ड. पण तो विदाउट ब्लाइंड फोल्ड काढू शकणार की नाही काढू? तो काढू शकणार आहे. पण ब्लाइंड फोल्ड का लावतोय आम्ही? इनिशियली 3 महिने ट्रेनिंग देण्यासाठी ब्लाइंड फोल्डची गरज आहे. एकदा तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असेल किंवा तुम्हाला प्रत्येक वेळेला ब्लाइंड फोल्डची गरज नाहीये. विदाउट ब्लाइंड फोल्ड तुम्ही ती कामं करू शकता. पण इनिशियली हेल्प म्हणून, जसं पोहायला शिकताना आपल्याला काहीतरी इधर आपण आता रिंग्स वगैरे मिळतात, पूर्वी डब्बा घालून जायचे, तर मग ते कशासाठी होतं? मुलांना धीर येण्यासाठी की मी करू शकतो. तर ह्यासाठी आपण ब्लाइंड फोल्डची मदत घेतली. म्हणजे थोडक्यात कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी ब्लाइंड फोल्डची गरज भासते. आणि अर्थातच तुम्ही जसं सांगितलं की मग तो त्याच्यावरतीच फक्त कॉन्सन्ट्रेट करणार, ड्रॉइंगवर तर ड्रॉइंगवरच त्याचं कॉन्सन्ट्रेशन होणार. आणि जसं चेस खेळताना ती मुलं खेळत होती की अल्टिमेट म्हणजे खरं तर कुठलं पॅद कुठे ठेवायचं हे देखील त्यांना परफेक्ट त्या कॉन्सन्ट्रेशनमुळे कळत होतं. अर्थात अजून एक आपण व्हिडिओ बघूया, त्याच्यामध्ये काय काय दाखवतात.
आता ह्या व्हिडिओमध्ये जर का पाहिलं तर तो मुलगा ऍक्शन रिपीट करतोय. म्हणजे ऍट अ डिस्टन्स पण ते ऍक्शन्स जे आहेत ते रिपीट करण्यासारखे आहेत. इव्हन आता डिस्टन्सचं त्याला मग कसं कळतं की काय ऍक्शन केलेली आहे. इथे ह्या व्हिडिओमध्ये जेव्हा तो मुलगा मुलगी कॉन्सन्ट्रेट करतायत तर त्याच्यात त्यांना हे जाणवतंय की कुठल्या टाईपची ऍक्शन होतीये. दिस इज जस्ट अ गेम ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे थोडक्यात कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे त्याच्या लक्षात येते की एक्झॅक्टली समोरची व्यक्ती काय ऍक्शन करते आणि काय करते. मग ह्याच्यात जादू वगैरे हा प्रकार अजिबातच नाहीये. ओनली इट इज कॉन्सन्ट्रेशन विच इज हेल्पिंग द चाइल्ड. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न जान्हवी मॅडम तुम्हाला, GMA बद्दल तुम्ही अजून काय सांगाल? तिथे कशा पद्धतीने कोर्सेस शिकवले जातात? GMA मध्ये जनरली म्युझिकल थेरपी ही ब्लाइंड फोल्ड लावून ह्यासाठीच दिली जाते की जेव्हा डोळे बंद केले जातात तेव्हा आपलं एक अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे जागं होतं की ज्याच्यामध्ये एक अशी क्षमता असते की ज्याच्यामुळे हॉर्मोन सिक्रेशन ही गोष्ट होते. त्यामुळे ते सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचणे आणि कॉन्सन्ट्रेशन होणे ह्या दोन गोष्टी अचीव करण्यासाठी आपण डोळे बंद केले जातात. आणि त्या म्युझिकल थेरपीमुळे जे हॉर्मोनल सिक्रेशन होतं त्याच्यामुळे हॉर्मोनल बॅलन्सिंग, बॉडी बॅलन्सिंग आणि त्याचबरोबर बुद्धिमत्तेमध्ये वाढ ह्या गोष्टीमध्ये जास्त फोकस केलं जातं. आणि हा बेसिकली फर्स्ट कोर्स आहे सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट म्हणून. त्याच्या पुढे आपले असे 6 कोर्सेस आहेत सुपर सेन्सरी रीडिंग वगैरे. तर ते आता लॉन्च झालेले आहेत आणि जे थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला पुढच्या प्रोग्राम्समध्ये दाखवण्यात येतील. नक्कीच. आणि अर्थातच आम्हालाही आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल की हे वेगवेगळे कोर्सेस काय आहेत आणि अर्थातच हे वेगळ्या कोर्सेसमुळे मुलांमध्ये कशी डेव्हलपमेंट करता येऊ शकते, अजून त्या मुलांची कशी ग्रास्पिंग पॉवर वाढवता येऊ शकते ह्याबद्दल खरं तर नगा मॅडम आणि जान्हवी मॅडम तुम्ही दोघींनी खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.